नमस्कार मंडळी, ॲक्वेरियम्स विथ अदितीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, फिश टँक्स म्हटले की तुम्हा सगळ्यांना खूप जास्त इंटरेस्ट येतो की कशा टाईपने फिश टँक आम्ही बनवतो, आम्ही त्याला फिनिशिंग कसं देतो, कुठली ग्लास वापरतो, किती वापरतो। तर आज हे दोन फिश टँक्स मी तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये। सो पहिले साईज समजून घेऊया। तर हा आहे 3 फूट लेंथला, 3 फूट हाईटला आणि 2 फूट ब्रेडथला। सो जवळनं मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते। तर ह्याला आपण कम्प्लीटली ब्रेसिंग करून ठेवलं आहे आणि आता एक 4 दिवस आपण ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे। सो 4 दिवस आपण ह्याची लीकची टेस्ट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ह्याची डिलिव्हरी देणार आहोत। सो आत्ता मी ह्याला यूज केला आहे तो 12 ग्लास। बरेच शॉपकीपर्स पण असतात किंवा कस्टमर्स पण असतात ज्यांना नवीन फिश टँक्स बनवायचे असतात। सो किती फुटापर्यंत किती आम्ही घेऊ शकतो हा खूपदा मूलभूत प्रश्न असतो। सो हा 3 फूट हाईट आहे आणि 3 फूट हाईटला आम्ही इथे 12 घेतलेलं आहे, पण आम्ही त्याला ब्रेसिंग दिलं आहे। इन अ नॉर्मल सर्कमस्टन्स आम्ही ह्याला 15 सुद्धा घेऊ शकतो, पण इट ऑल्सो डिपेंड्स की कस्टमरचं बजेट किती आहे। दरवेळेला कस्टमरचं बजेट नसतं, मग त्यांच्या बजेटच्या अनुसार आपण ह्याला कसं ॲडजस्ट करू शकतो ह्याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेल कधीतरी नक्कीच बोलू। तर आता ॲज पर द साईज आम्ही ह्याला 12 यूज केलं आहे। ह्याला आम्ही छान ब्रेसिंग दिलं आहे। ब्रेसिंग देताना एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की मी दाखवते तुम्हाला थोडंसं समोरून। तर ब्रेसिंग देताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सँडविच ब्रेसिंग ह्याला आम्ही युजली दिलं नाही आहे, कारण इतकी जास्त ह्याची ब्रेडथ नाही आहे। ब्रेडथ जास्त असती तर आम्ही ह्याला सँडविच ब्रेसिंग दिलं असतं। सो इथे ब्रेसिंग दिलेलं आहे। ब्रेसिंगसुद्धा आपण 12 घेतलं आहे। इथे जर दिसत असेल या साईडला तर 12 ब्रेसिंग घेतलेलं आहे आपण। आणि पाणी भरून ठेवलं आहे। सध्या 4 दिवस आपण ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे। सो हे ज्यांचा टँक आहे त्यांची जी कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये डेकोरेशनची, ती कॉन्सेप्ट अशी आहे की त्यांना याच्यामध्ये मॉन्स्टर फिश ठेवायचे आहेत। सो व्हॉट बेटर कॉम्बिनेशन देन ॲन अरवाना आणि स्टिंगरे। सो हा टँक जेव्हा आम्ही इथे बनवला त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन। आणि हा जेव्हा कस्टमरच्या घरी जाईल तिथे जेव्हा आम्ही ह्याला सेटअप करू तेव्हा काय काय गोष्टी आम्ही यूज करणार आहे, फिश कसे टाकणार आहे, कुठले टाकणार आहे, ते सुद्धा डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करू। तर आता आपण बोलूया या दुसऱ्या टँकबद्दल। हा दुसरा टँकसुद्धा वर्टिकल सेगमेंटमध्येच येतो। वर्टिकल म्हणजे उभा टँक किंवा टॉवर टँक। सो हा आहे 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूटचा क्यूब, म्हणजे लेंथ 2 फूट, ब्रेड 2 फूट आणि हाईटसुद्धा 2 फूट। आणि ह्या टँकचं सगळ्यात मोठं USP म्हणजे ह्या टँकची सगळ्यात मजा अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत एक मरीन सेटअप। आता बरेच लोक असतात ज्यांना मरीन सेटअप करायचा असतो पण मोठे टँक्स नको असतात। मग आपण काय करतो की ह्या क्यूबमध्ये आपण मरीन टँक करणार आहोत। हा सुद्धा आम्ही 12 यूज केला आहे। ह्याला ब्रेसिंग दिलं नाही आहे कारण की 2 फुटाच्या हाईटला ब्रेसिंगची गरज नव्हती। ह्याच्यासोबत जाणार आहे कॅबिनेट, कुठल्या प्रकारचं संप आपण ह्याच्यात यूज करणार आहे हे सगळं आम्ही डिटेल लवकरच तुमच्याबरोबर शेअर करू। सो आत्ता हे 2 वर्टिकल टँक्स दोन्हीमध्ये 4 दिवस झाले आम्ही पाणी भरलं आहे। बरं मित्रांनो, तुम्ही जर शॉपकीपर असाल ना तर जेव्हा तुम्ही एखाद्या क्लायंटला फिश टँक बनवून देता तर लीक टेस्ट करताना कमीत कमी 3 ते 4 दिवसाची करा। कारण लीक कधी होतं की जेव्हा तुम्ही सिलिकॉन लावलं असेल आणि त्या सिलिकॉनमध्ये बबल्स आलेत तर हळूहळू पाण्याच्या प्रेशरने ते बबल्स वाढत जातात आणि दॅट इज हाऊ त्याच्यातनं एखाद्या वेळेला लीक होतं। सो 2 दिवसात कदाचित ते लक्षात येत नाही, तर एक 4 दिवस 48 तासापर्यंत हे नक्की लक्षात ठेवा आणि असंच तुम्ही पण करा। आणि हे फिश टँक जसे जसे पुढे आम्ही क्लायंटकडे सेटअप करू तसं तसं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करीनच। आणि हो, इंस्टाग्रामवर ॲक्वेरियम्स विथ अदितीला नक्की फॉलो करा, कारण तिथे आम्ही नेहमी ऑलमोस्ट रोज खूप एंटरटेनिंग कॉन्टेंट तुमच्यासाठी आणतो आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा असतात। सो या व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मला मदत करा। आणि हो, स्टे ट्यून, कारण लवकरच परत येईन आणखीन एक असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग, टेक केअर आणि बाय।